हर हर महादेव. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन इतिहासाने पवित्र झालेल्या रामेश्वरम मध्ये. रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी लिंगम हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तसेच 4 धाम यात्रेपैकी रामेश्वरम हे एक धाम आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवन काळातील बराचसा मुख्य इतिहास येथेच घडलेला आहे. इथे आपल्याला श्री राम भक्त हनुमानांनी आणलेलं शिवलिंग तसेच सीतामातेनं स्थापन केलेलं शिवलिंग या दोन्ही शिवलिंगाचं दर्शन होतं. रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी लिंगमचं दर्शन कसं घ्यायचं, कोणत्या वेळी घ्यायचं आणि येथे आल्यानंतर शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त कोणकोणते आध्यात्मिक चालीरीती पाळतात हे सर्व मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तामिळनाडू मधील पहिल्या दिवशी आम्ही मदुराईतील सर्व ठिकाणे पाहिली. त्यानंतर आम्ही रामेश्वरम कडे निघालो आणि आता रामेश्वरम मध्ये आमचा 2 दिवसाचा मुक्काम असणार आहे. रामेश्वरम मधील आमचा दिवस अगदी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे अगदी भल्या पहाटे 3:30 वाजता सुरू झाला. कारण येथील जे स्फटिक लिंगम आहे, मणिलिंगम, ह्याचं दर्शन पहाटे 4 वाजल्यापासून 6 वाजूपर्यंतच मिळतं. त्यानंतर हे दर्शन आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आम्ही आंघोळ वगैरे आवरून अगदी 3:30 वाजताच रूमवरून निघालो. टेम्पो ट्रॅव्हलरनी आम्ही इथपर्यंत आलो, कारण इथून पुढे गाडी जी आहे ती अलाउड नव्हती. त्यामुळे आम्ही पायी चालतच मंदिराकडे गेलो. असं वाटत होतं की इतक्या पहाटे आता गर्दी कमी असणार आहे, गर्दी वगैरे काही नसणार आहे, पण तसं नव्हतं. मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि असे बघा सगळेजण तुम्हाला बसलेले दिसत आहेत. इतकी गर्दी मंदिरामध्ये होती. आमचं मणी शिवलिंगाचं दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिराचा जो कॉरिडॉर आहे त्यातून बघा हा गोपुरम दिसत आहे आणि पहाटेचे 6 वाजले असतील अंदाजे आणि इतका सुंदर निळा आकाश आणि हे गोपुरम दिसत आहे. इथे अशी आख्यायिका आहे किंवा असं मानलं जातं की जे स्फटिकलिंगम आहे ते श्री रामभक्त हनुमानांनी कैलास पर्वतावरून आणलेलं आहे आणि दुसरं शिवलिंग रामनाथ स्वामी लिंगम हे आहे ते सीतामातेनं स्थापन केलेलं आहे. तर आमचं दर्शन खूप छान झालं. तुम्हालाही येथे दर्शन घ्यायचं असेल तर अशाच पद्धतीनं 2 वेळा तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल. एकदा ब्रह्ममुहूर्तावर पहाटे आणि मग दुसऱ्या शिवलिंगाचं दर्शन तुम्ही दिवसभरात केव्हाही घेऊ शकता. मंदिर दुपारी 1 वाजूपर्यंत दर्शनासाठी चालू असतं. त्यानंतर मग 3 पर्यंत बंद असतं आणि मग 3 ते रात्री 9 पर्यंत पुन्हा मंदिर दर्शनासाठी चालू असतं. तर बाहेर आल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. हॉटेलमधून आम्ही आंघोळ करून निघालो होतो. पण असे इथं परंपरा आहे की इथं समुद्रामध्ये म्हणजेच तिथं अग्नितीर्थ म्हटलं जातं, तिथे आपल्याला आंघोळ करायची असते. त्यानंतर इथे पवित्र 22 कुंड आहेत जे भगवान प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेले आहेत. तर तिथे सुद्धा आपल्याला आंघोळ करायची असते. त्यामुळे आम्ही कपडे सोबत घेऊन आलो होतो. इथे चेंज करायचं आणि पुन्हा इथे मग दर्शन घेऊन रूमकडे जायचं. बघू शकता तुम्ही इथं फार गर्दी होती समुद्रावरती. ह्या ठिकाणाला अग्नितीर्थ म्हणतात. मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती हे स्थान आहे. समुद्राचा हा किनाराच आहे. असं मानलं जातं की इथे जे आहे सीतामातेनं आपली अग्निपरीक्षा दिली होती, त्यामुळे ह्या ठिकाणाला अग्नितीर्थम असं हे नाव पडलेलं आहे. अग्नितीर्थाहून स्नान करून आल्यानंतर बाहेर अशी कपड्यांची दुकाने आहेत. इथले जे ट्रॅडिशनल लुंगी किंवा साड्या आहेत ते आपल्याला मिळतात. तसेच रामेश्वरम हे एक बेट आहे आणि रामेश्वरमला चहूबाजूनी समुद्र वेढलेला असल्यामुळे इथे बरेचसे शंख शिंपल्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा इथे विकण्यासाठी उपलब्ध आहेत. इकडे अशी आध्यात्मिक परंपरा आहे की पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण अग्नितीर्थमध्ये म्हणजे समुद्रामध्ये स्नान करायचं. त्यानंतर आपल्याला इथे प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेले पवित्र असे 22 कुंड आहेत आणि ह्या कुंडामध्ये पण आपल्याला स्नान करायचं असतं. तर आम्ही सुद्धा स्नान करण्यासाठी इथे थांबलो. इथे स्नान करण्यासाठी प्रत्येक पर्सनला 25 रुपये ही तिकीट एंट्री आहे. खूप गर्दी होती आणि इथे 22 कुंड आहेत आणि समुद्र जवळच आहे. तरी पण प्रत्येक कुंडातील जे पाणी आहे त्याची टेस्ट वेगवेगळी आहे. म्हणजे काही कुंड हे गोड्या पाण्याचे आहेत तर काही हे समुद्रातील खाऱ्या पाण्याचे सुद्धा आहेत. अशी आख्यायिका आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी श्रीलंकेहून रावणाचा वध करून आपल्या सीतामातेला येथे घेऊन आले. रावण हा ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण हत्येचं पाप हे प्रभू श्री रामचंद्रांना लागलं आणि ह्या पापापासून मुक्त होण्यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रभू श्रीरामांना महादेवाची आराधना करण्याची सल्ला दिला आणि त्यामुळेच येथे शिवलिंगाची सुद्धा स्थापना झाली.
तसेच प्रभू श्री रामचंद्रांच्या बाणांनी इथे वेगवेगळे 22 असे पवित्र कुंड बनवले गेले. तिथे स्नान वगैरे झाल्यानंतर कपडे चेंज करण्यासाठी काही रूम्स अवेलेबल असतात, जे की आपल्याला थोडे पैसे तिथे पे करावे लागतात. पण आम्हाला तिथं चेंज करणं योग्य वाटलं नाही, त्यामुळे आम्ही रूमवरती आलो. कारण आमचं रूम जे आहे ते मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं. रूममध्ये आलो, आम्ही कपडे वगैरे चेंज केले, नाश्ता वगैरे केला आणि मग पुन्हा आम्ही मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊन आलो. तर हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल रामेश्वरम ग्रँड. तर पाहू शकता तुम्ही, बाहेर पार्किंगसाठी मोठी जागा आहे आणि हॉटेलसुद्धा खूप छान आहे. इथलं सर्व्हिस, जेवण वगैरे खूप छान इथली सोय आहे. तर अशी आतमध्ये रिसेप्शन एरिया आहे. ह्या हॉटेलमध्ये आमचा 2 दिवसाचा स्टे असणार आहे. हॉटेल रामेश्वरम ग्रँड हे हॉटेल रामेश्वरममधील जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यापासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या डिस्टन्सवरती हे हॉटेल आहे. त्यामुळं जर आपल्याला ट्रेननं वगैरे यायचं असेल तरीसुद्धा हे अगदी जवळचं सोयीचं हॉटेल आहे. इकडे रूम्स वगैरे खूप आहेत, जवळपास 70 रूम्स येथे आहेत. हे हॉटेल प्रशस्त तर आहेच, पण अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं सुद्धा आहे. आता मी तुम्हाला ह्या हॉटेलमधील आमची रूम दाखवते. रूममध्ये प्रशस्त विंडो अशी आहे, त्यामुळे सकाळचा भरपूर सूर्यप्रकाश रूममध्ये येतो आणि फ्रेश वाटतं. तसंच विंडोच्या बाहेर सुद्धा व्ह्यू खूप छान आहे. खूप झाडी वगैरे आहेत हॉटेलच्या बाहेर. रूममध्ये एंट्री केल्यानंतर असा हा डोर उघडल्यानंतर बाजूला आपल्याला बॅगा, चप्पल वगैरे ठेवण्यासाठी अशा पद्धतीने बनवलेला आहे. कबड आहे जिथे आपण कपडे वगैरे, बॅगा ठेवू शकतो. तसंच आपल्याला गरम पाणी वगैरे प्यायचं असेल तर तशी सुद्धा आपल्याला सोय केलेली आहे. बेड वगैरे छान प्रशस्त आहे. रूम सुद्धा अगदी स्वच्छ नीटनेटकी आहे. AC, फॅन रूममध्ये अवेलेबल आहेत. तसंच बसण्यासाठी छान अशी चेअर सुद्धा दिलेली आहे. मिरर, TV वगैरे आहे. म्हणजे सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी ही रूम आहे. रूम मधील वॉशरूम मध्ये टॉयलेट, बाथरूम असं अटॅचच आहे. कमोड आहे, तसेच वॉश बेसिन सुद्धा आहे. बाथरूम सुद्धा अगदी स्वच्छ नीटनेटकं आहे आणि बाथरूम मध्ये ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत त्या सगळ्या इथे आहेत. मंदिराकडे आम्ही पुन्हा एकदा जाऊन दुसऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर रूमवरती आलो आणि जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही निघालो फेमस स्पॉट बघण्यासाठी येथील, म्हणजे धनुष्यकोडीला. हे आपल्या भारताचं दक्षिण बाजूचं शेवटचं टोक आहे आणि येथून जे समुद्रकिनारा लागतो आणि तिथून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती रावणाची लंका म्हणजेच श्रीलंका सुद्धा आहे. तसेच येथे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रांचा संगम झालेला सुद्धा बघायला मिळतो. म्हणजे एका समुद्राचं हिरवं पाणी आणि एका समुद्राचं निळं असं पाणी. आता आपण चाललोय, ह्या रस्त्याच्या एका बाजूला दुसरा समुद्र आहे आणि रस्त्याच्या त्या पलीकडच्या बाजूला एक समुद्र आहे. तर ह्या दोन्हीमध्ये एवढा फरक आहे. तर ह्या समुद्राला बघा किती मोठ्या लाटा येत आहेत. अगदी रस्त्यावरून गाडी चालली तर आमच्या गाडीवर सुद्धा ह्या लाटा पडलेल्या आहेत आणि ह्या बाजूला इतका समुद्र शांत आहे, याची अजिबात लाट दिसत सुद्धा नाही. अगदी बॅकवॉटर असल्याप्रमाणे, एखादा तलाव असल्याप्रमाणे ह्या समुद्राचं पाणी इतकं शांत आहे. त्यामुळेच ह्या समुद्रामध्ये बघा लोक किती खोलवर आत गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे समुद्र उसळलेला आहे, त्याच्या लाटा उसळलेल्या आहेत. तो समुद्र किनारा अगदी धोकादायक समुद्र किनारा आहे. त्याच्या लाटा इतका उंच येत आहेत की त्या रस्त्यापर्यंत येत आहेत आणि त्यामुळेच लोक बघा दगडावरती बसून या लाटांच्या पाण्याचा आनंद घेत आहेत. निसर्गाची, परमेश्वराची किमया किती आहे बघा. फक्त रस्ता मध्ये आहे आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या वेगवेगळे समुद्र आहेत. एक बंगालचा उपसागर आणि एक अरबी समुद्र, आणि दोन्ही समुद्राची जी रूप आहेत ते आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. एक इतका उसळलेला आहे आणि एक एकदम शांत आहे. टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे आणि समुद्र किनारा असल्यामुळे इथे सुद्धा समुद्रातील जे शंख, शिंपले आहेत त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. कानातले, इयरिंग्स, गळ्यातले नेकलेस, ब्रेसलेट्स आणि इतर सुद्धा शोभेच्या डेकोरेटिव्ह वस्तू आहेत. त्यांचे इथे छोटे छोटे स्टॉल वगैरे आहेत. तसंच इथं खाण्यापिण्याचे सुद्धा पदार्थ आहेत, आईस्क्रीम वगैरे किंवा असं भजी वगैरे. पण इथं आम्ही मे मध्ये गेलो होतो आणि मेच्या एंडिंगला गेलो होतो, त्यामुळं उन्हाळा इतका भयानक कडक होता की आम्ही कुल्फी घेतली आणि ती अशी इतकी पटपट वितळायला लागली की त्याचं पूर्ण पाणीच झालं आणि ती कुल्फी खाता सुद्धा आली नाही. खायच्या आतच ती पूर्ण वितळून गेली. समुद्र किनारा असल्यामुळे आणि मे महिना असल्यामुळे इतकी गरमी येते आहे. येथील खडकावरती आम्ही थोडा वेळ बसलो, फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही आलो इथे घोस्ट टाउन किंवा घोस्ट सिटी पाहण्यासाठी. धनुष्यकोडीहून येतानाच वाटेमध्ये हे आहे
तर हे पूर्वी छोटंसं गाव होतं, एक शहर होतं. 1964 साली येथे सुनामी आली समुद्रामध्ये खूप मोठी, आणि रातोरात संपूर्ण घरं, हे शहर, हे गाव उद्ध्वस्त झालं. येथील जे हे चर्च, मंदिरं सगळी नष्ट झाली. त्याच्याच पैकी एक असं हे पडझड झालेलं, काही अवशेष राहिलेलं चर्च आपल्याला पाहायला मिळतं. तर असं हे रातोरात अखंड गाव उद्ध्वस्त झालं. असे अनेक जीव मृत्युमुखी पडले आणि एका रात्रीमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे ह्या ठिकाणाला भूतांचं गाव किंवा शहर असं म्हटलं जातं. तर हा सागरी किनारा आहे, तो खूप धोकादायक आहे, खूप स्लोप आहे ह्याला, त्यामुळं खाली उतरण्याचं कोणी धाडस करत नव्हतं. आम्ही इथे थोडा वेळ बसलो, फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही येथील हनुमान मंदिरामध्ये गेलो. या हनुमान मंदिरामध्ये राम सेतूमध्ये सापडलेले काही दगड आपल्याला दर्शनासाठी ठेवलेले आहेत. हे जे दगड आहेत ते राम सेतूमधील दगड आहेत, जे की समुद्राच्या पाण्यावर तरंगतात. रामेश्वरम मधील आमचा दिवस असा हा खूप सुंदर गेला. पहाटेच ब्रह्ममुहूर्तावरती स्फटिकलिंगाचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही धनुष्यकोडी पाहिली, येथील हनुमान मंदिर पाहिलं आणि मग रात्री आम्ही हॉटेलवरती आलो. ह्या हॉटेलच्या बाजूलाच ह्यांचं कॅन्टीन आहे, जेवणाची इथे व्यवस्था केलेली असते. तर जेवणाचे इथे भरपूर व्हरायटी आम्हाला भेटले. म्हणजे तामिळनाडूमध्ये फक्त आम्हाला 2 दिवस हेच खावं लागलं होतं, इडली, डोसा आणि उत्तापा वगैरे. तर इथे आपल्याला रोटी वगैरे होती, पनीरची भाजी आणि अशा बऱ्याचशा व्हरायटी होते. जे जे ह्या भांड्यामध्ये तुम्हाला जेवण दिसते त्याची सगळी नावं त्यांनी इथं लिहिलेली होती. पनीर भाज्यांच्याच खूप व्हरायटी इथे होत्या. आणि त्या वेगळा पदार्थ म्हणजे मला इडली मंचुरियन हा आवडला. मी आतापर्यंत पनीर मंचुरियन आणि गोबी मंचुरियनच खाल्लेली होती, आणि इथं वेगळा पदार्थ म्हणजे इडली मंचुरियन, तो पण खूप छान होता. आणि इथं पांढरा भात होता, पुलाव होता, असे हे छोटे छोटे फुलके सुद्धा होते. भातासोबत सांबर सुद्धा होतं, आणि ही खूप छान अशी ड्रायफ्रुट्स घातलेली शेवयांची खीर सुद्धा होती. तसंच काही फळ सुद्धा होती, कलिंगड सुद्धा इथे छोटे छोटे कट करून ठेवलेलं होतं. आईस्क्रीम होतं जेवल्यानंतर खाण्यासाठी. आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा सकाळचा ब्रेकफास्ट दाखवते. ब्लॅक कॉफी होती, दूध होतं, तसंच चॉकोज वगैरे होतं. फ्रुट्समध्ये केळी, पपई होती. तसंच ज्यांना डाएट वगैरे करतात तर त्यांच्यासाठी असे हे मोड आलेले हिरवे मूग होते. इडली, चटणी, तसंच उत्तापा सुद्धा होता. आणि चटणी जी आहे ती ते पांढरी खोबऱ्याची आणि दुसरी लाल चटणी होती. तसेच उडीद वडा सुद्धा होता, पण इथल्या चटणींची टेस्ट खूप छान होती. सांबर सुद्धा होतं, तसंच गरमागरम सूप सुद्धा होतं. पोहे होते, उपीट होता. तसंच इथलं जे ट्रॅडिशनल फूड आहे पोंगल, ते सुद्धा इथं होतं. पोंगल म्हणजे एक गोड भातासारखाच असतो. मी कधी खाल्लं नाही, पण आमच्या ग्रुपमधल्या काही मेंबर्सनी खाल्लं, ट्राय केला होता. त्यांनी सांगितलं की थोडासा गोड आहे, त्यामुळं मी काही ट्राय केलंच नाही. कारण इथे नाश्त्यासाठी इतक्या व्हरायटी होता. तसंच चीज होतं, जाम होता, ब्रेड आपण रोस्ट करून सुद्धा घेऊ शकतो. आणि तसेच इथं चहा, कॉफी सुद्धा होतं, आणि विदाऊट शुगर होती. म्हणजे ज्यांना साखर घालून प्यायचं आहे त्यांनी चहामध्ये साखर घालायची. असे छोटे छोटे पाऊच हे ते साखरचे होते. आणि त्या साखरेमध्ये सुद्धा पाऊचमध्ये व्हरायटी होती. एक मोठ्या दाण्यांची साखर होती आणि एक छोटे छोटे बारीक कण असलेली साखरे होती. तर अशी एकदम छान अशी नाश्त्याची, जेवणाची ह्या हॉटेलमध्ये सोय होती. नाश्त्यासाठी सुद्धा, जेवणासाठी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट खूप छान होती. आता आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे, आणि आता आम्ही ह्या रामेश्वरम ग्रँड हॉटेलमधून चेकआउट करणार आहोत. आज आम्ही रामेश्वरमकडून तंजावरकडे जाणार आहोत. रामेश्वरम मधील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू तंजावरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.